ही बातमी राज्यात महत्त्वपूर्ण जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर महायुती सरकारमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू असताना गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरती राहण्याची इच्छा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे। यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। गडचिरोली राज्यातला मागास आणि माओवादी प्रभावी जिल्हा असला तरी गेल्या काही वर्षात पालकमंत्री पदाच्या दृष्टीने या जिल्ह्याला विशेष आणि वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। देशात माओवादाची समस्या असताना या समस्येने ग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे। विकासाच्या बाबतीत देशातल्या अति 25 मागास जिल्ह्यांमध्ये समावेश असलेल्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे। सुरुवातीला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर पाटील यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःहून स्वीकारलं होतं। 5 वर्ष आबा गडचिरोलीचे पालकमंत्री होते। त्यानंतर गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं। सत्यांतर झालं आणि परत सत्ता बदलल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री झाले होते। त्यांनी स्वतःहून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं होतं। गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार परत एकदा सत्तेत आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वतःहून गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारण्याची भूमिका जाहीर केलेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री होतील का या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असताना गडचिरोलीचे पालकमंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यामुळे आता गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद या दोन्हीचा एक संबंध जोडला जात आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्याने या जिल्ह्याला विकासाच्या वाट्यावर नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला होता। सामान्य जनतेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांनी अतिदुर्गम भागाला भेट दिली आणि तिथल्या नागरिकांशी स्वतःहून जाऊन त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्याचा प्रयत्न केला होता। इतकंच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणेला ज्या गोष्टी विकासाच्या बाबतीत हव्या असतात त्याचा पाठपुरावा करणे, मंत्रालयाच्या पातळीवर बैठका घेणे, त्यामुळे आता पुन्हा